या आंदोलनासंदर्भात राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं होतं। नीट पेपर फुटी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तसंच परवा झालेल्या लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही अहिंसेचं प्रतीक म्हणून गांधी स्मृती भवनाकडे रवाना होतोय, राजघाटाकडे रवाना होतोय असं राहुल गांधी यांनी ट्विट केलंय। मात्र त्यांची बस दिल्ली पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून अडवण्यात आली। हे बॅरिकेडिंग बाजूला केलेलं आहे कार्यकर्त्यांनी आणि त्यानंतर आता बसेस ही पहिली बस पुढे निघाल्याचं आपल्याला गेल्या 3 दिवसापासून नवी दिल्लीतलं वातावरण तापलेलं आहे। एकीकडे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। दुसरीकडे संसदेचं कामकाज देखील ठप्प झालेलं आहे, वारंवार स्थगित होत आहे, संसद ठप्प आहे। इकडे रस्त्यावर तणावपूर्ण वातावरण आहे आणि सरकार तोडगा काढत नाही, सरकार चर्चा करत नाही, यावरून देशभरात संताप आहे। शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो, अरे शर्म नहीं तो डूब मरो। दिल्ली पोलिसांचं असभ्य वर्तन, दिल्ली पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, आंदोलक विद्यार्थ्यांवर उगारलेल्या लाठ्या काठ्या, यावरून संपूर्ण देशात संतापाचं वातावरण। दिल्लीच्या आंदोलनाची धग आता राज्यात जाणवते। नरेंद्र मोदी शर्म करो, नरेंद्र मोदी शर्म करो, अरे शर्म नहीं तो डूब। ही खासदारांची बस आहे जी अडवण्यात आली होती। मात्र काही वेळापूर्वी एक बस तिथनं राहुल गांधी यांच्या निवासस्थानावरून रवाना झाली आणि अगदी थोड्या वेळामध्ये गांधी स्मृती भवनाकडे ही बस दाखल होईल। यावेळी बॅरिकेड्स लावून ही बस अडवली होती। मात्र आता बस निघाल्यानंतर प्रशासन काय नक्की भूमिका घेतं, दिल्ली पोलीस कशा पद्धतीने सगळा प्रकार हाताळतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। देशामध्ये सध्या अत्यंत संतापाचं वातावरण असून राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून सुद्धा आंदोलन होत आहे। आज 4था दिवस आहे सोमवारपासून झालेल्या लाठीचार्ज। जो हमारे स्टूडेंट्स हैं वो सड़क पे हैं, तो सारे के सारे ऑपोजिशन एमपीज को लगा कि हमें भी सड़क पे होना चाहिए, तो हम चाहते थे कि सारे के सारे ऑपोजिशन एमपीज इंडिया गेट जाएं। उन्होंने मना कर दिया, रोक दिया। तर हे होते राहुल गांधी ज्यांना इंडिया गेटला खरं तर जायचं होतं, मात्र गव्हर्नमेंटनी सरकारने प्रशासनाने त्यांना जाऊ नाही दिलं, त्यांची अडवणूक केली। त्याच्यानंतर आता ते गांधी स्मृती स्थळाकडे रवाना झालेले आहेत। अहिंसेचं प्रतीक आहे, महात्मा गांधींची स्मृती स्थळ आहे, त्यामुळे तिथे जाऊन दिल्ली पोलिसांनी केलेल्या विद्यार्थ्यांवरच्या अमानुष लाठीचार्जाच्या विरोधात तसंच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आणि त्यांच्या पालकांच्या प्रती सहवेदना देण्यासाठी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे अनेक खासदार हे गांधी स्मृती भवनाकडे रवाना झाले। दिल्लीमधलं वातावरण अत्यंत तापलेलं आहे। मागच्या शनिवारपासून आता जवळपास 5-6 दिवस झाले सोनम वांगचुक यांना सरकारने ज्या पद्धतीनं आंदोलन स्थळावरनं उचलून नेलं तेव्हापासून राजधानी दिल्ली ही तापलेलीच आहे। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं, मात्र कामकाज आजतागायत होऊ शकलेलं नाहीये। को इतिहास याद है तो याद करेंगे। अब आप लोग अरे हम जहाँ भी जाए यार, देश हमारा है। ये कायर अपने बैठ के पुलिस को बुला के हमें डरा रहे, हमारे इसमें डर नहीं है। अभी देखते हैं 30 जनवरी जाएंगे। 30 जनवरी मनोज झा जी कह रहे थे कि वो अभी तो गांधी जी के पास जाएंगे। हाँ, तो गांधी जी की 30 जनवरी वही जाना जाता है। 10 साल में 152 पेपर लीक हुए हैं, 0 कन्विक्शन, किसी पे कोई जवाबदेही नहीं है, पूरे परीक्षा प्रणाली में कहीं कोई पारदर्शिता नहीं है। ये सवाल धर्मेंद्र और नरेंद्र का नहीं, देश के युवाओं और छात्रों का है।